नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे. योजना कुठली? मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना. आता या योजनेच्या अंतर्गत मला वारंवार जो प्रश्न येत आहे ना, ताई नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही. आता या एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि ई-केवायसी केली ताई तरी आम्हाला हप्ता आलेला नाही, बरोबर ना? तर ह्याच्यामध्ये बघा, जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर खूप महत्वाची माहिती देणार आहे आणि हा माझा पर्सनली अनुभव आहे. मला बऱ्याच महिलांचे कॉल आलेले आहेत की नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. त्यातल्या काही महिलांना मी सांगितलं होतं मला फोन आल्यावर की तुम्ही एक काम करा, सर्व काही ओके असेल, ई-केवायसी वगैरे तुमची व्यवस्थित झाली असेल तर एकदा बँकेत जाऊन चेक करून या म्हणून. त्या ज्या महिलांना हप्ता नाही आला नोव्हेंबरचा त्या महिलांना मी सांगितलं होतं की जरा बँकेत जाऊन चेक करा, बरं काही प्रॉब्लेम आहे का बघून या म्हणून. त्या महिला जेव्हा बँकेत जाऊन चेक करून आल्या तेव्हा जवळपास 3-4 महिला अशा आहेत माझ्या संपर्कात आता की सरकारकडून त्यांना ते 1500 रुपये ट्रान्सफर झालेले आहेत, म्हणजे तिकडनं आलेले आहेत, पण इकडे बँकेने त्यांचा जो हप्ता आहे तो रिजेक्ट केलेला आहे. रिजेक्ट, आता रिजेक्ट म्हणजे काय, तर तो आता हप्ता अडकलेला आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा सरकारकडून आपल्याला वितरण केलं जातं तेव्हा ते पैसे परत जात नाहीत. हे मी परत सांगते तुम्हाला, परत जात नाहीत, ते अडकतात ना. ते तिकडे जातात ना आपल्या बँकेत येतात, बरोबर. तर ते मध्येच ते जे वितरण आहे ते मध्येच अडकतात. असंच एका ताईचं मागच्या महिन्यात पण झालं होतं. त्यांना ऑक्टोबरचा हप्ता आला नव्हता, काहीतरी त्यांच्या अकाउंटला प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्यांना ऑक्टोबरचा हप्ता आला नव्हता. पण सरकारने त्यांना ते ऑक्टोबरचे 1500 रुपये पाठवले होते, फक्त त्यांच्या अकाउंटला जमा झाले नव्हते. तर तेव्हा आता त्यांना जेव्हा आपलं नोव्हेंबरचं वितरण झालं ना, त्यावेळेस त्या ताईला 3000 रुपये आलेले आहेत. त्यांनी जेव्हा मला कमेंट केल्या तेव्हा त्यांना मी विचारलं, त्या ताई माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आहेत. तेव्हा कळलं की त्यांच्या अकाउंटला प्रॉब्लेम होता म्हणून त्यांना ऑक्टोबरचा हप्ता आला नव्हता, तो अडकला होता मध्येच. आणि त्यांना नोव्हेंबरच्या हप्त्याबरोबर ते जे आहे तो हप्ता मिळाला. असे 3000 रुपये त्यांना मिळाला. जेव्हा कळलं की त्यांना जेव्हा मी बोलले तेव्हा त्या बोलल्या की ताई माझ्या अकाउंटला थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मला तो हप्ता आला नव्हता. तर सांगायचा मुद्दा काय आहे, तात्पर्य काय आहे, व्हिडिओ पहिले शेवटपर्यंत पाहत जा. व्हिडिओ पाहायच्या अगोदर थंबनेल पाहून कमेंट करत नका जाऊ. व्हिडिओच्या थंबनेलला, टायटलला जरी तुम्हाला वेगळं त्या ठिकाणी लिहिलेलं जरी वेगळं दिसलं ना, तरी व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती असते. बऱ्याच महिला फक्त थंबनेल पाहूनच मला कमेंट करतायत, तर असं करू नका. सर्व माहिती तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर आहे. मेन म्हणजे माझे पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करते. या योजनेच्या अंतर्गत आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत, मला बऱ्याच महिला मेसेज करतात आणि बऱ्याच महिला माझ्या संपर्कात सुद्धा आहेत योजनेच्या अंतर्गत. तर सांगायचं तात्पर्य काय होतं की बघा, तुम्हाला पण असं झालंय का? आता बघा, एक तर तो ऑक्टोबरचा अनुभव आपल्याला आला, त्याचबरोबर आता नोव्हेंबरचं वितरण झालंय, पण एका ताईंचं अकाउंट रिजेक्ट होतं, एका ताईंच्या अकाउंटची डीबीटीच नव्हती. त्यामुळं आहे ना, त्यांना ते हप्ता जे आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. आणि 1-2 महिला अशा आहेत ना की त्यांना टेक्स्ट मेसेज आलेलाच नाही. त्यांना मी अगोदर पण सांगितलं होतं एकदा अकाउंटला चेक करून या म्हणून, तर त्या बोलल्या नाही ताई आम्ही चेक केले पण आम्हाला हप्ता आलेला नाही, असं त्यांनी मला सांगितलं. पण आता जेव्हा त्या जाऊन चेक करून आल्या, त्यांच्या अकाउंटला दोघींचे पैसे आलेले आहेत आणि दोघींचे जे आहेत ते सरकारकडून आले पैसे, पण त्यांच्या अकाउंटला नाही जमा झाले, ते मध्येच पैसे अडकलेले आहेत, रिजेक्ट झाले त्यांच्या बँकेकडून. का तर त्यांचं अकाउंट डीबीटी नव्हतं त्याच्यामुळं. आणि दुसरं म्हणजे असं आहे की ते एका ताईंचं अकाउंट बंद झालेलं आहे, म्हणजे बंद झाले त्यांचं अकाउंट. आता कशामुळे झालं, काय झालं, मी ते तुम्हाला इथं सांगत नाहीये. त्यांचे वैयक्तिक काहीतरी प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे ते बंद झालं होतं त्यांचं अकाउंट. तर तुमचं पण असं काही झालंय का, एकदा चेक करून घ्या की तुमचं पण अकाउंट रिजेक्ट झालंय का, तुमच्या बँकेने तुमचा हप्ता रिजेक्ट केलाय का, तुमच्या अकाउंटला तुमचं डीबीटी नाहीये का, डीबीटी इनऍक्टिव्ह झालेला आहे का. बघा आपल्याकडे किती अनुभव आले आत्ताच, 4-5 अनुभव मला ह्या नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भातच आलेले आहेत आतापर्यंत. पैसे तिकडनं पाठवले पण यांच्या दोघींच्या अकाउंटला जमा झाले नाही, अकाउंट प्रॉब्लेम असल्यामुळं, एक डीबीटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं आणि एक अकाउंट रिजेक्ट असल्यामुळं. दुसरे 2 प्रॉब्लेम होते त्यांचे असे होते की त्यांना हप्ता आला पण त्यांना माहितीच नाही, का तर त्यांना टेक्स्ट मेसेज आलाच नाही, त्यामुळे त्यांना माहितीच नाही. तर मी तुम्हाला परत एकदा, आणि आता तुम्ही असं नका समजू की ताई आम्ही तर चेक केलंय आमच्या अकाउंटला पैसे नाही आलं. आता मी असं म्हणत नाही की सगळ्यांचंच असं झालं असेल, पण एकदा चेक करायला काय प्रॉब्लेम आहे ना, नोव्हेंबरचा हप्ता आला नाही तर एकदा चेक करून यायला काय प्रॉब्लेम आहे. जर तिकडनं पैसे पाठवले असतील, अकाउंटला पैसे जमा झाले असतील, किंवा तुमच्या बँकेने रिजेक्ट केला असेल, किंवा तुमचं डीबीटी इनऍक्टिव्ह झाला असेल, काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे एकदा तुमच्या बँकेत जाऊन चेक करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमचं आधार कार्ड मधल्या काळामध्ये तुमच्या पॅन कार्डला लिंक करायचं होतं, तर ते पण एकदा बघून या की सांगितलं होतं असं की आता इथून पुढे जर तुम्ही आधारला
पॅन कार्डला आधार जर तुम्ही लिंक नाही केलं तर तुमच्या बँकेचे सर्व जे काय आहे ते बंद होणार आहे कामकाज, म्हणजे तुम्ही तुमचं अकाउंट वापरू शकणार नाही अशी माहिती होती. तर एकदा आपल्याला चेक करून घ्यायला काय चाललंय. तसं मी माझ्या ह्या पद्धतीने फोन करून विचारलेलं आहे बऱ्याच महिलांना. त्यांनी पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केलेलं नाही, तरी पण त्यांना हप्ता आलेला आहे. पण आता काय सांगू शकतो बघा, आपल्याला हप्ता आला नाही ना एवढं विषय आहे, बरोबर. आता ते कशामुळे आलं नाही हे काम आपलं चालू आहे की चेक करायचं, की बाबा काय कारण असू शकतं आपल्याला हप्ता न येण्याचं नोव्हेंबरचा. तर त्याच्यामध्ये म्हणूनच आपला आजचा हा व्हिडिओ होता. तर खूप महत्वाचं बघा, मी माहिती तर तुम्हाला खूप महत्वाची सांगते, पण ते तुम्हाला महत्वाची वाटत नसेल तर त्याच्यामध्ये मी काय सांगणार आहे सांगा. तुम्हाला मी काहीच बोलू शकत नाही ना. माझी रोज नवीन नवीन अपडेट असतात आणि मी पर्सनली फोनवर हे सगळं घेतलेलं असतं त्यांच्याकडनं माहिती. त्यांना सांगितलेलं असतं त्या पद्धतीने प्रोसिजर करा म्हणून. तर ही अशी सगळी माहिती आहे. तर मला असं वाटतंय नोव्हेंबरचा हप्ता का आला नाही, एकतर तिकडनं वितरण झालं असेल तर हे जे मधले मी प्रॉब्लेम सांगितले बँकेचे तुम्हाला, तर बँकेचे प्रॉब्लेम असू शकतात. त्यामुळे एकदा जाऊन बँकेत चेक करा. बँकेत नाही गेलात गुगल पे चेक करा, फोन पे चेक करा, अकाउंट चेक करा, बरोबर. हे सगळं करून घ्या. डीबीटीला मात्र तुम्हाला बँकेत जाऊन चेक करावं लागेल. मी तुम्हाला सांगणार नाही ऑनलाईन चेक करा. तुम्ही डीबीटी तुम्हाला चेक करायची असेल तर बँकेत जाऊनच चेक करा की तुमची डीबीटी आहे का, म्हणजे आधार सीडिंग आहे का. डीबीटी म्हणजे काय, आधार सीडिंग. आधार सीडिंग करणं खूप गरजेचं आहे. आधार सीडिंग करून घ्या बँकेत जाऊन. जर नसेल किंवा इनॅक्टिव्ह झाला असेल तर, म्हणजे तुम्हाला आता जे आपल्या डिसेंबरचा जो हप्ता येणार आहे ना, तिथं आपल्याला कुठेही प्रॉब्लेम नको यायला, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर नक्कीच मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. ह्याच्यामध्ये अजून काही प्रश्न असतील माझ्या बोलण्यातनं तुम्हाला काही लक्षात नसेल आलं तर तुम्ही मला अवश्य कमेंट करा आणि तुमचा अनुभव मला शेअर करा की तुमच्याबरोबर पण असं काही झालं का. अकाउंटला पैसे जमा झाले पण टेक्स्ट मेसेज आला नाही. तुमचं डीबीटी इनॅक्टिव्ह झालंय का, तुमचे पैसे जे आहेत ते बँकेने रिजेक्ट केलेले आहेत का, तुमचं अकाउंट अचानक बंद झालेलं आहे आणि तुम्हाला माहितीच नाही, किंवा तुमचं अगोदर आधार सीडिंग वेगळ्याच बँकेला होतं आणि आता आधार सीडिंग वेगळ्याच बँकेला झालं आणि वेगळ्याच बँकेमध्ये पैसे आले, असं पण होतंय बरं का महिलांचं. ते पण एकदा चेक करून घ्या. हे खूप महत्वाचे विषय आहेत, ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बाकी सगळ्यांबरोबरच असं होईल असं अजिबात नाही, पण एक आपण खात्री करण्याचा प्रयत्न करतो की हप्ता आपल्याला का नाही आला. आणि हे खात्री म्हणजे हे रिझल्ट आलेले आहेत आपल्याला, महिलांनी फोन करून मला हे सगळं सांगितलेलं आहे, बरोबर. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आपला समजला असेल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, हाईप करू शकता, लाईक करू शकता आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, इतर महिलांना आपल्या या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचे व्हिडिओ असतात आपले आणि खूप खात्रीशीर माहिती असते आपली. बाकी तुम्हाला अजून काही प्रश्नांची उत्तरं हवे असतील तर मला कमेंट करू शकता. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.